नमस्कार मंडळी, कोकण डे 2 ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. गाड्या निघाल्या आहेत, असली सफर होगा चालू. हा बघा दुसरा आहे. आज आम्ही मंदिरं फिरणार आहे आणि बीच पण जाऊ. आता बीचचं नाव मला लक्षात नाही येते, काल ते नावामध्ये थोडं कन्फ्युजन झालं आहे. मागच्याच मेन पाण्याविण्या भरल्यात. आम्ही निघालोय. तुमची गाडी 666 सीट, त्यांची गाडी 66 सीट. नाही थोडा अरे आला आवाज हळू ऐक बघ. गाडीतून थोडा आवाज येतो आमचा. आलो आम्ही पहिल्या डेस्टिनेशनवर. हे स्वराजकडे आहे गाण्याचं. ही जागा जर तुम्हाला माहितीच असेल, श्रीदेव रामेश्वर. इकडे त्या गावात जेवढे पण सरनेमवाले राहतात ना, त्यांची प्रत्येकाची मंदिर आहेत. हा हे जेठेंचं मंदिर आहे, म्हणजे या मंदिराच्या आजूबाजूला. आणि हे बघा इकडे मंदिराचं, इकडे या गावामध्ये ना मंदिरं क्वालिटी बांधलेत फुल एकदम. मंदिराचं स्ट्रक्चर एकदम एन्शंट आणि साऊथ साईडच्या मंदिरांसारखं आहे. मंदिरामध्ये गेल्यावर ना एकदम छान नक्षीकाम आहे इकडे बघा. ते पण बघा. पूर्ण साऊथच्या रामेश्वर सारखा ना तुम्हाला इथे प्रेझेन्स जाणवेल. बघू शकता इथे मंदिराच्या बाजूचं जे वातावरण ते खूप शांत आहे, बट मंदिराचं स्ट्रक्चरच क्वालिटी आहे. स्वराज, मंदिराचं स्ट्रक्चर कसं वाटलं? म्हणजे युनिक स्ट्रक्चर आहे, साऊथ सारखं आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अर्थ एकदम डिटेलिंग मध्ये केलंय. डिटेलिंग मध्ये केलं पाहिजे. फक्त कोणतरी असं बोलतात ना, एक हे पाहिजे होतं डिटेल देणार. एकदम भव्य गाभारा आहे मंदिराला. प्रत्येक याला पॅटर्न. आणि इकडे बघा वर, इथे बघा, इथे हत्ती आहे, पुढे वेगवेगळे देव प्रत्येक खांबाला आहे. हे नंदी आहे. हा अरे इथं मी बघितलंच नाही बघा. सगळं बघा. इकडे भैरव आहे, आय गेस. इथे हनुमंताचं आहे, इथे नंदी आहे, इकडे श्रीकृष्ण आहेत. इकडचं मला दिसत नाही नीट. आणि इकडे पण बघा, इथे शिवलिंग आहे. ते शिवलिंग कोकम सोडा पितोय बाई स्वराष्ट्राला. आणि इथे एक पोरगे खातोय वडापाव. आपण खातोय आईस्क्रीम. दोघांचा पण सोडा आलाय. गरमी खूप आहे म्हणून आम्ही सोडा पिऊन जरा थंड होतोय, मग पुढची गरमी. काही शॉर्टकट आहे, शॉर्टकट घेत आम्ही आलोय दुसऱ्या मंदिरात. थोडा धडपडायला आला, माफ करा. हे पण मंदिर भारी आहे. गणपती बाप्पाची मागे मूर्ती आहे एकदम भारी, आणि पुढे शिव मंदिर आहे. शिवलिंग बघा कसं आहे भारी आहे. जिथे जिथे शिव आहे तिकडे शांती आहे, पीस आहे, सुकून आहे. ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा मोरया. जातोय आता बाहेर. स्वराष्ट्राला एक स्पीकर बिकर मस्त पाडवत येतोय तो. माझ्याकडे पालखीतली बॅग नाही ना, तर दाखवलं असतं पालखीत. हा त्याची बॅग आहे, ती बॅग घेऊनच तो फिरतो, पण त्याने ती बॅग नाही आणली आहे आता. त्या बाजूला पण पूर्ण ग्रीनरी आहे, पूर्ण गाव आहे ना, पूर्ण जंगलमध्ये, निसर्गाच्या कुशीत. बाई पेट्रोल भरायला आलो आम्ही, पण लोकेशनच एक नंबर आहे बाई. बेस्ट पेट्रोल पंप असेल. लोकेशन बघाल ना, एकदम हे हिलवर आहे, पण इथून खाली बॉस समुद्र पूर्ण. तिकडे पूर्ण सी आहे. त्या साईडला तर प्रॉपर संगम पॉईंट आहे. एक नंबर भाई. अशा पेट्रोल पंपवर आम्ही जो आलो ना त्या साईडनी,
तेव्हाच व्ह्यू बघून फुल शॉक. बघा व्ह्यू व्ह्यू ह्या व्ह्यू साठी बोललो बाई, एक नंबर. सी फेसिंग बंगलो आहे तिथे. कोमे लोक आलेत बाहेरला. आलोय भाई, आम्ही गावाला आलोय आणि आता आम्ही फिरतोय फक्त 10 दिवस आम्ही फिरणार आहे. राहणार तर होणार 10 दिवस. पूर्ण तिथे सी आहे. त्यांच्या काळजात भरली शाही, सकाळ जात भरली शाही, उंची माडाची घूम रहे हैं. फिरतोय आम्ही. आम्ही जातोय कुणकेश्वरला. कुणकेश्वरवरून आम्ही मालवणला जाणार, जिकडे इंडियातलं पहिलं सगळ्यात मोठं स्फटिक शिवलिंग आहे. त्यात आमच्या गाडीचा काहीतरी सीन झालाय. लालपरी सोबत आम्ही चालतोय. 20 किलोमीटर आहे विजयदुर्ग. सॉरी गाईज, आमचा मालवणचा प्लॅन होता पण आम्ही चुकीच्या रस्त्यावर होतो म्हणून आमचा प्लॅन आता चेंज झालाय परत. प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय. आम्ही चुकीच्या डायरेक्शनला गेलो. मालवणचा प्लॅन होता पण चुकीच्या डायरेक्शन मध्ये गेल्यामुळे आता प्लॅन विजयदुर्गाचा झाला. वर्षानंतर विजयदुर्गाला जातोय. मस्त वाईट गाणे ऐकत ऐकत तिथे आयुष्य येणार. गाडी ते रस्त्याचं काम चालू आहे. भाई मला सोडून गेलेत. 10 किलोमीटर आहे इथून विजयदुर्ग. बघू शकता रोडचं काम चालू आहे. फिरतोय दिवस दुसरा आमचा कोकण मध्ये आणि ब्लॉगचा प्रयत्न करतोय. मी पण थोडा शिकतोय अजून. कॅमेरा आहे मी थोडा, पण असा मज्जा येते थोडं सगळ्यांसोबत मुमेंट शेअर करायला. आलो, रस्ता भेटला. चल रे सर. विजयदुर्ग किल्ला. विजयदुर्गला आलोय आम्ही किल्ल्याला जातोय. हे दोघं, तुम्ही कुठे थांबलेले रे? थांबलं तुम्ही येत नव्हते मागून आम्हाला. थांबलं तुम्ही त्या रस्त्यामुळे, आम्ही थांबलो पुढे. बघा इकडे पण समुद्र आहे, मागे पण समुद्र आहे. थांबते. हा, ती मुंबईवाली फेरी ते पण ती बंद केली आहे सध्या, कारण लॉस मध्ये आहे. बोटिंग करून काय करणार, बोट नाही केली कधी. आम्ही जातोय किल्ल्यावर. सरांनी काहीच नाही केलं. सरांचं गाव पाणी बघा एकदम क्लिअर पाणी आहे. पण हे आहे ना, हे आपल्याला स्वतःला काळजी घ्यायला पाहिजे आपल्या पर्यावरणाची. विजयदुर्ग किल्ल्यात आलोय आम्ही. हनुमान मंदिर आहे कदाचित. जय श्रीराम, जय बजरंगबली. बघा किल्ल्याचा इथे नकाशा आहे. किल्ल्याबद्दल लिहिलंय, किल्ल्याचं बांधकाम, किल्ल्याचा नकाशा. आपण कुठे आता? एंट्रन्स. वेल पण आहे तिथे. वेल नाही माहित आम्हाला, आम्ही आता जातोय. बघा किल्ल्याचं बांधकामच एकदम भारी आहे. दिवा लावायला किल्ल्याचा एंट्रन्स. भुयारी काउन्सिल इथे धान्य कोठारा पुढे. जास्त इथे पहिले इथे जाऊन नाही, पहिले पुढे जाऊन ना, एकच आहे पुढे. धान्य कोठारा जिथे तेव्हा धान्याचं स्टोरेज त्याचं. काय दाखव मला. आम्ही आता इकडे चाललोय.
मला तर अजून आठवते ते तेव्हाच्या चढायचं. काळामध्ये म्हणजे धान्य साठवून ठेवणं हा मोठा टास्क होता एक. माडी वाव, हे पहा बघा. हा पूर्ण त्या साईडला विजयदुर्ग जेटी आहे, विजयदुर्ग बीच आहे इकडे. आम्ही हा विजयदुर्ग किल्ला पूर्ण समुद्राने घेरलेला किल्ला. तिकडे विहीर आहे, ती विहीर आहे ना रे, ती बघ ती. काय माहिती तिकडे गेल्यावर तीन एका जागेवर तीन आहेत. वॉच ठेवण्यासाठी आहे इकडे. किल्ला एकदम भारी मस्त बांधलाय. ही साफ पण आहे. इथे खाली विहीर आहे, आम्हाला असं वाटतंय ती विहीर आहे, पण काय काम आहे. पुढे पण आहे, आय गेस पूर्ण बाजूनी आहे त्याच्या. किल्ले विजयदुर्ग आम्ही फिरतोय. विहीरच आहे रे ती. सत्ताबंदी आहे पूर्ण किल्ल्याच्या बाजूची. फिरण्यासाठी पण खूप छान किल्ला आहे आणि व्ह्यू पण भारी आहे इकडे. समुद्र किनारी कोकणात तर सगळे असेच किल्ले आहेत समुद्राच्या किनारचे. हे बघा काहीतरी आहे, हे चक्र आहे मोठं आणि रिंग आहे. हे काय आम्हाला पण एक्झॅक्टली माहित नाही की पीठ डाळण्यासाठी आहे की तेव्हाच्या वेळी शिक्षा वगैरे असं त्यासाठी आहे, पण छान आहे. शिक्षाचं तर नाही, असू शकत. दळणातच असू शकतं. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. चार्जिंग संपलेली आपली म्हणून फोन थोडा डिकीट टाकला. विजयदुर्गला आम्ही जेवलो, थोडं भूक लागलेली खूप, आणि आता आम्ही आलोय देवगड किल्ला. बघा देवगड किल्ला, लालबाग. आम्ही देवगड किल्ल्याला आलोय. हे बघा आपले गाईस गद्दार. नाही बाकीचे आहेत. चला आपल्याला जायचं बीच क्रिकेट खेळायला. आता देवगड किल्ला तसा छोटा आहे पण सिकोस्ट भारी आहे. ते मंदिर आता तिथे जाऊया. मग तिथून आपल्याला जायचंय कुणकेश्वर बीच. तिथे बीच क्रिकेटची जागा आहे, तिथे कोण खेळत असेल तर क्रिकेट खेळू. आणि कुणकेश्वर मंदिरात पण जाऊ, आणि तिथे एक जागा आहे सनसेट पॉइंट, तिकडे जायचं. देवगड सिटीमध्ये आम्ही हॉटेल शोधतोय खाण्यासाठी. यांचं जेवण नाही. आणि ते दोघं कुठे गेलेत काय माहित. थांबलो आम्ही ते देवगड कट्टा चायनीज कॉर्नर, त्यांना जेवायचं म्हणून थांबलोय. ते मेन्यू बघतायत. हे लोकांनी मगाशी विजयदुर्गला जेवले नव्हते, त्यांना चायनीज खायचं होतं. त्यांना कॉन्टॅक्ट करून आता त्यांना बोलवायचं आहे ते लस्सी आणि थम्सअप. कुठच्या हॉटेलमध्ये? या हॉटेलमध्ये बसले ते लोक खायला. लस्सी आणि थम्सअप घेतलाय. लस्सी तर मलाच हवी होती, थम्सअप त्यांना हवंय. काहीतरी ते येडे चालू का. कुणकेश्वर बीच ला आलो आम्ही परत. ब्लॉगर्स आपले फॅन्स आहेत तिथे. खायच्या गोष्टी तिथे सगळ्या. इकडे क्रिकेट खेळतायत, बीच क्रिकेट. नाही, आम्ही उद्या येऊ आमची बॅट बॉल घेऊन. आता आम्ही बीचवर जातोय. तिकडे कुणकेश्वराचं मंदिर आहे, आम्ही बीचवर आलोय.
आज लय फिरलो आता मी. हा थोडं आता बीचवर फिरू आता. आम्ही आलो आहे बघितलं आहे बघा, या कंपनीला तुम्ही ओळखतच असाल. ही आहे आमची वाय कंपनी. आणि आमचा लाडका मित्र आदित्य हांडे जो आला नाही, त्याच्यासाठी त्याच्या आठवणीमध्ये त्याचा लाडका सुपर हिरो त्याचा अजमल कसाब याचा आम्ही तुम्हाला आधार कार्ड पण देऊ. हे केलंय गंधार सावंत, त्यांना पण श्रेय. इथे सगळे बीचवर आपलं नाव लिहितात. सनसेट सोबत आलोय आम्ही आता इकडे. मागे सनसेट होताना बघू शकता तुम्ही. इकडे आहे गंधार सावंत, स्वराज शेलार दुसरा व्हिडिओग्राफर. त्याला आता आम्ही एन्जॉय केलंय. आता आम्ही घरी जातोय. सकाळी आम्ही 10ला निघालेलो, संध्याकाळच्या 7 झाल्या, फिरत होतो. आता घरी जाऊन आम्हाला कुकिंग पण करायची आहे. काय करणार समजत नाही. फायनली पूर्ण दिवस फिरून आम्ही घरी आलोय, पूर्ण दमलोय. आज आम्ही पूर्ण देवगड, विजयदुर्ग, कुणकेश्वर फिरलो. आता उद्या आम्ही मालवण साईडला जाऊ. उद्याचा पण ब्लॉग बघा पूर्ण. अजून खूप दिवस आहेत. आम्ही एन्जॉय करतोय. तुम्हाला पण कोणत्या जागा माहिती असतील तर आम्हाला सांगा, आम्ही तिकडे जाऊ. स्वराज शेलार कसं वाटलं आज? अरे भारी भारी भाई. उद्या भेटू. उद्या आमचा प्लॅन आहे तो सक्सेसफुल झाला पाहिजे. सकाळी उठून आधी मैदानात जायचंय खेळायला, तिथून मग बीचवर, मग नंतर तिथून झाल्यानंतर मालवण फिरायचं. तो उद्या आमचा उद्याचा टार्गेट. target. आता घरी जाऊन फ्रेश व्हायचं पहिला, मग परत एडिटिंग करायची. आणि मेन रात्री मजा करायची. चला फ्रेश झालो, ब्लॉग एडिट केला, रील एडिट केला. आता आलोय आम्ही जेवायला परत रिटर्न. हियर इज भाई शेलार. ये शेलार बेटा क्या कर रहा है लाले? हा मित्र ना कोणतरी होता. आजचं जेवण आलंय स्वराज शेलार. चायनीज डे. आमचं जेवण आता झालंय, आमचं जेवण. आणि हे बघा आमची Z+ सिक्युरिटी. हे बघा यांना आम्ही आता दिलंय चिकन राईस. 7-8 आहेत, बाहेर पण 2 गाय आहेत. सिक्युरिटी आहे भाई. झोपा इकडे तुम्ही, आमचं रक्षण करा बस.